एका घरात सापडलेलं एक कुटुंब, एक आत्मा जो त्यांना मरणापासून वाचू देत नाही आणि एक गुपित जे 10 वर्षापासून लपलेलं होतं. ही आहे अंधार मायाची कहाणी, एक भयकथा जी तुम्हाला हादरवून टाकेल. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये आलेल्या मराठी सिरीज अंधार मायाचं स्पष्टीकरण देणार आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सिरीजची सुरुवात होते रत्नागिरीच्या एका गावातून, जिथे आपण एक सुनसान घर पाहतो. त्या घरात गोना नावाचा एक माणूस काही पूजा करत असतो. त्यानंतर तो बाहेर जाऊन कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत असतो. अचानक गाडीचा आवाज येतो आणि गोना पाहतो की सर्व लोक तिथे पोहोचले आहेत. इथे आपल्याला समजतं की गोना त्या घराचा केअरटेकर आहे. खरं तर त्या घरात सध्या कोणीच राहत नव्हतं आणि खूप काळानंतर त्या घरातील मुलं परत आली होती. हे सगळे लोक मुंबईत राहत होते आणि आता खूप काळानंतर इकडे परत आले होते. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे दिनू काका वारले होते आणि त्यांच्या शांतीसाठी ते इथे आले होते. पण हे फक्त बाहेर सांगायची गोष्ट होती. खरं तर ते लोक हे घर विकायला आले होते. इथे आपल्याला समजतं की दिनू आणि जयराम हे दोघे भाऊ होते. जयरामला 2 मुलं आहेत. पहिला मुलगा मनोज आणि दुसरा मुलगा कार्तिक. तसंच त्याला एक मुलगी आहे नैना. दुसरीकडे दिनूला एकच मुलगा आहे केशव. जयराम एक सावकार होता, ज्याने गावातील अनेक लोकांचे दागिने आणि जमिनी युक्तीने हडप केल्या होत्या. तर दुसरीकडे दिनू गावातील नाटकात काम करायचा, पण त्यात तो स्त्री पात्रांची भूमिका करायचा. त्यामुळे गावातले लोक त्याच्यावर हसत असत. आणि याच कारणामुळे केशवचं बालपणही खूप मोठ्या मानसिक धक्क्यातून गेलं होतं. कारण सगळे लोक त्याला त्याच्या वडिलांच्या नावाने चिडवायचे. सगळ्यांना असं वाटायचं की जर दिनू असं नाटकात स्त्री पात्र साकारतो, तर तो खरा माणूस नाही. आणि म्हणूनच लोकांनी त्याला खूप टोमणे मारले होते. एकदा तर छेडछाडही झाली होती. त्या घटनेनंतर दिनूनं आत्महत्या केली आणि त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठीच गोनानं सगळ्यांना इथं बोलावलं होतं. पण खरं तर हे लोक आत्म्याच्या शांतीसाठी नाही, तर हे घर विकण्यासाठी इथे आले होते. तेव्हा गोना सर्वांना म्हणतो की आधी सगळ्यांनी फ्रेश होऊन जा आणि त्यानंतर तो त्यांच्या सगळ्यांसाठी जेवण लावेल. इथे आपल्याला समजतं की मनोजची बायको शलाका हे घर लवकरात लवकर विकून टाकावं अशी इच्छा बाळगून आहे. खरं तर जेव्हा मनोज आणि शलाकाचं लग्न झालं होतं, तेव्हा शलाकाच्या वडिलांनी मनोजला व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे दिले होते. पण तो व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. त्यामुळे शलाकाला वाटत होतं की हे घर विकून त्याने तिच्या वडिलांचे जे पैसे घेतले होते, ते परत करावे आणि त्यानंतर मनोजने तिला घटस्फोट द्यावा. कारण त्यांचं वैवाहिक नातं आता अजिबात जुळत नव्हतं. हे सगळं त्यांची मुलगी सायली ऐकते आणि तिची तब्येत बिघडते. कारण सायलीला दम्याचा त्रास होता आणि त्यामुळे तिला त्रास होतो. दुसरीकडे आपण कार्तिकची बायको माधवीला पाहतो, जिला हे घर खूपच आवडतं. कारण मुंबईत ते लोक एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. म्हणूनच तिला हे घर खूप आवडलं आणि तिची अशी इच्छा होती की सगळ्यांनी मिळून हे घर विकू नये. कारण काहीही असलं तरी हे त्यांचं स्वतःचं घर आहे आणि खूप सुंदर आहे. पण कार्तिक म्हणतो, हे घर जरी मोठं असलं तरी इथे आसपास काहीच नाही. ना शेजारी, ना शाळा, ना नीट रस्ते. म्हणून तो इथे राहू इच्छित नाही. कार्तिक म्हणतो की त्याने आपल्या होणाऱ्या बाळाला एक चांगलं भविष्य द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्याने निर्णय घेतला आहे की हे घर विकून जे पैसे मिळतील त्यातून ते मुंबईला स्वतःचं घर विकत घेतील. हे ऐकून माधवी थोडीशी नाराज होते, पण नंतर तीही या निर्णयासाठी तयार होते. खरं तर माधवी प्रेग्नंट होती. यानंतर आपण नैनाला पाहतो. तिच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता आणि त्यानंतर तिच्या पतीचं निधन झालं होतं. म्हणजेच नैना विधवा होती आणि याच कारणामुळे ती खूप दुःखी होती. कारण तिला वाटायचं की कुणालाच तिची फिकर नाही. तिला असं वाटायचं की प्रत्येक गोष्ट तिलाच एकटीने करावी लागते. कारण तिचे भाऊ तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणून तीही हे घर विकून चांगले पैसे मिळवून आपलं भविष्य सुरक्षित करायचं ठरवते. तिला हेही माहिती होतं की दिनू आपल्या पत्नीचे दागिने घालूनच नाटक करत जायचा. त्यामुळे तिला जाणून घ्यायचं होतं की दिनूचे दागिने अखेर आहे तरी कुठे? कारण नैनालाही ते दागिने हवे असतात. यानंतर आपण दिनूचा मुलगा केशवला पाहतो, जो खूपच त्रस्त असतो. खरं तर केशवला लहानपणापासूनच त्याच्या वडिलांच्या व्यवसायामुळं लोकांनी खूप चिडवलं होतं आणि याचमुळे केशवला आपल्या वडिलांबद्दल खूप राग होता. आजही केशवला त्याचे वडील कुठे ना कुठे दिसतात. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ होतो. यानंतर गोना सर्वांना जेवायला बोलावतो, जिथे केशवही येतो. खरं तर गोनालाही हे घर विकण्याची इच्छा नव्हती. त्याचं म्हणणं होतं की इथे त्यांचं बालपण गेलं आहे. त्यांचे पूर्वजही इथेच राहत होते. त्यामुळे त्यांनी हे घर विकू नये. आणि मग केशव तिथे येतो आणि तो स्पष्ट सांगतो की तो हे घर विकणार नाही. हे ऐकून बाकी सगळे खूप रागावतात
कारण याआधी केशवच्या वडिलांनी सुद्धा हे घर विकू दिलं नव्हतं आणि आता केशवही तसंच करत होता. त्यामुळे बाकी सगळे त्याच्यावर चिडतात, पण केशव कोणाचंच ऐकत नाही. खरं तर केशवला त्याचे हे सगळे चुलत बहीण भाऊ त्याच्या बाबाच्या व्यवसायामुळं लहानपणी खूप चिडवायचे. म्हणूनच केशवचं त्यांच्याशी अजिबात पटत नव्हतं. पुढच्या दिवशी गोना दिनूच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करत असतो. तेव्हा सगळे लोक तिथे येतात. पण इथेही केशव सर्वांवर नाराज असतो आणि घर विकण्यास तयार होत नाही. यानंतर आपण सायलीला पाहतो, जिला एक मुलगा दिसतो आणि ती जसं घरच्यांना बोलवायला जाते तसं तो मुलगा अचानक गायब होतो. हे पाहून गोना म्हणतो की सायलीला कदाचित भ्रम झाला असेल. त्यामुळे तो घरातल्यांना तिथून पाठवतो आणि त्या मुलाला सांगतो की त्याने लपूनच राहायला हवं आणि त्याने बाहेर यायला नको. म्हणजे खरंच तिथे एक मुलगा होता, ज्याच्याविषयी गोनानं घरातल्यांना सांगितलं नव्हतं. पुढच्या दिवशी नैना केशवला समजावत असते की त्यांनी हे घर विकावं. तो विनाकारण हट्ट धरत आहे. ती त्याला बोलते की जर त्याच्याकडे पैसे आले तर तो काहीतरी नक्कीच चांगलं करू शकतो. पण केशव तरीही तयार होत नाही. तो म्हणतो की त्याचे बाबा कधीच त्याच्यासाठी काहीही करत नव्हते. पण त्याची आई त्याच्यासाठी खूप काही करत होती आणि त्याला तेवढंच पुरेसं आहे. हे ऐकून नयनाला समजतं की केशव आपल्या आईच्या दागिन्यांविषयी बोलतोय आणि ती त्याला विचारते की ते दागिने कुठे आहेत. पण केशव तिला काहीच सांगत नाही. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा आपण केशवला पाहतो, ज्याला त्याच्या आईची खूप आठवण येत असते. तो तिच्या खोलीत जातो आणि तिने लपून ठेवलेले दागिने काढून बघायला लागतो. हे सगळं नयनाही पाहते आणि तिलाही हे दागिने हवे असतात. जसं केशव तिथून बाहेर जातो, नयना त्या खोलीत येते आणि ते सगळे दागिने घेते. मग ती आपल्या खोलीत जाऊन ते दागिने घालून पाहते. खरं तर नयनाला अशा विधवेसारखं जीवन जगणं अजिबात आवडत नव्हतं. तिला सजायला धजायला आवडत होतं. पण तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यामुळं तिला जबरदस्तीनं असं जीवन जगावं लागत होतं. आता नैना ठरवते की ती हे सगळे दागिने स्वतःसाठीच ठेवेल. तेवढ्यात आपण पाहतो की तिच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी ठोठावतं. पुढचा सीन दुसऱ्या दिवशीचा आहे. आपण पाहतो की सकाळी सकाळी केशव खूप रागात असतो, कारण त्याला समजलेलं असतं की त्याचे दागिने कोणीतरी चोरले आहेत. मग तो येऊन आपल्या भावांशी भांडायला लागतो. पण त्याचे भाऊ सांगतात की त्यांना त्या दागिन्यांबद्दल काहीच माहिती नाही. माधवी केशवला विचारते की त्याने दागिन्यांबद्दल कुणाला सांगितलं होतं का? तेव्हा केशव बोलतो की त्याने नयनाला सांगितलं होतं. मग तो नयनाला शोधण्यासाठी तिच्या खोलीत जातो. तर तिथे नयना नसतेच आणि तिचं सामानही नाहीसं झालेलं असतं. हे पाहून केशवला समजतं की नयनाने सगळे दागिने घेऊन इकडून पसार झाली आहे. त्यानंतर त्याचे भाऊ आणि तो मिळून दागिने शोधू लागतात. पण त्यांना ना नयना सापडते ना ते दागिने. तेवढ्यात आपण सायलीला पाहतो, जिला पुन्हा तोच मुलगा दिसतो. पण जेव्हा सायलीच्या घरचे तिथे येतात तेव्हा तो मुलगा लपून बसतो. दरम्यान केशव खूपच रागावलेला असतो, कारण नैना त्याच्या आईचे दागिने घेऊन पळून गेली होती. म्हणूनच आता केशव ठरवतो की काहीही झालं तरी तो आपल्या आईच्या आठवण असलेले हे घर विकणार नाही. कारण लहानपणापासून त्याला हे सगळे खूप त्रास द्यायचे. त्यामुळे आता त्याने पक्क ठरवलं होतं की तो हे घर विकणारच नाही. ही गोष्ट शलाकाला कळताच ती खूप संतापते आणि आपल्या नवऱ्यावर म्हणजे मनोजवर चिडते. ती ठरवते की आता ती या घरात अजिबात राहणार नाही. त्यामुळे ती तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते. पण मनोज तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टीवरून त्यांच्यात भांडण होतं. पण मनोज तिला बोलतो की तोही तिच्यासोबत परत येईल. ते दोघं तिकडून निघणार इतक्यात घराच्या वरचा मोठा लाकूडाचा तुकडा कोसळतो आणि त्यात त्या दोघांचाही मृत्यू होतो. हे सगळं सायलीच्या डोळ्यासमोर घडतं आणि ती खूप मोठ्या धक्क्यात जाते. कारण तिने आपल्या आईवडिलांना समोरासमोर मरताना पाहिलं होतं. यानंतर गुना, शलाका आणि मनोजच्या अंत्यसंस्काराची तयारी करतो. आपण पाहतो की सायलीला खूप ताप आलेला असतो. हे सगळं पाहून कार्तिक खूप अस्वस्थ होतो. कारण आधी नैना पडून गेली, त्यानंतर त्याने आपला भाऊ आणि वहिनीला गमावलं. म्हणून कार्तिक माधवीला सांगतो की त्यांना लवकरात लवकर इथून निघायला हवं. पण माधवी म्हणते की सायलीची तब्येत बरी होईपर्यंत ते इकडून जाऊ शकणार नाही. आता सायली ही त्यांची जबाबदारी होती. म्हणून ते तिला सोबत घेऊन जातील, असं माधवी म्हणते आणि कार्तिकही यासाठी तयार होतो. पुढच्या दिवशी कार्तिक केशवला सांगतो की आता तरी त्याने हे घर विकायला मान्य व्हावं. पण केशव अजूनही नकार देतो. हे ऐकून कार्तिक खूपच चिडतो आणि केशवला समजावू लागतो की हे घर त्यांच्यासाठी चांगलं नाही. कारण या घरामुळेच इतक्या मृत्यू झाल्या आहेत. म्हणून त्यांनी इकडून निघून जाणं गरजेचं आहे. पण केशव म्हणतो की हे सगळं खरंच या घरामुळे होतंय की कोणीतरी मुद्दाम करतंय हे समजत नाही. हे ऐकून कार्तिकही विचारात पडतो की खरंच हे सगळं कोणी करतंय का? आणि जर करतंय तर कोण? रात्री कार्तिक मुद्दाम केशववर लक्ष ठेवू लागतो, कारण त्याला थोडासा संशय येतो. तेव्हा तो पाहतो की
केशव आपल्या वडिलांच्या साड्या पाहत असतो. त्यानंतर केशवला पुन्हा आपले वडील दिसायला लागतात, ज्यामुळे तो खूपच जास्त त्रस्त होतो आणि त्यांना खूप काही बोलून टाकतो. तो सांगतो की त्यांनी आता इकडून निघून जावं, कारण त्यांच्यामुळेच तो आपल्या आयुष्यात कधीही आनंदी राहू शकला नाही. केशव म्हणतो की ना तो लग्न करू शकला, ना कुटुंब सुरू करू शकला. त्यामुळे त्याची आता इच्छा आहे की त्याच्या वडिलांनी त्याला कायमचं सोडून निघून जावं. यानंतर आपण पाहतो की केशवचे वडील त्या विहिरीजवळ जाऊ लागतात, जिथे त्यांचा मृत्यू झाला होता आणि मग केशवही त्यांच्या मागे त्या ठिकाणी जातो. तेव्हा तो आपल्या वडिलांना म्हणतो की तुम्ही मला किती त्रास देणार? पण त्याचवेळी त्याच्या वडिलांच्या हसण्याचा आवाज येतो. हे ऐकून केशव अजूनच अस्वस्थ होतो आणि त्यांना धक्का देण्यासाठी तो विहिरीकडे धावत जातो. पण त्या आत्म्याने बाजूला सरकताच केशवचाही अपघात होतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. दुरून हे सगळं कार्तिक पाहत असतो आणि त्याला कळून जातं की ती कोणती आत्मा नव्हती, तर गोण्या होता, ज्याने मुद्दामच केशवला मारलं होतं. हे पाहून कार्तिकला सगळं कळतं की गोना म्हणजे गुन्हा हा सगळ्यांना मारतो आहे, जेणेकरून कुणीही हे घर विकू नये. सत्य समजल्यावर कार्तिक लगेचच माधवीकडे धाव घेतो, हे सगळं तिला सांगण्यासाठी. तेव्हा तो पाहतो की माधवी त्या घराकडे बघत असते. कार्तिक तिला सांगतो की हे सगळं गोनानं केलं आहे. सुरुवातीला माधवीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. जेव्हा ती त्याच्यासोबत जिन्याने खाली येते, तेव्हा ते दोघं पाहतात की तिथे नैनाची लाशही पडलेली असते. म्हणजे नैना दागिने घेऊन कुठे पडून गेली नव्हती, तर गुन्ह्यानेच तिला ठार केलं होतं. हे पाहून माधवीला सगळं समजतं आणि तिला पटतं की कार्तिक खरंच सत्य बोलतो आहे. यानंतर माधवी कार्तिकला सांगते की त्यांनी लवकरात लवकर सायलीला इकडून घेऊन जावं. कार्तिक सायलीला शोधायला जातो, पण बघतो की ते घरात नाही. तो तिला सगळीकडे शोधायला लागतो आणि बघतो की सायली घराबाहेर आहे आणि तिची तब्येत खूपच बिघडलेली आहे. कार्तिक तिचा इन्हेलर शोधायला लागतो, पण तो कुठेही सापडत नाही. खूप शोधूनही इन्हेलर न सापडल्यामुळे तिथेच सायलीचा मृत्यू होतो. हे बघून कार्तिकला जबरदस्त धक्का बसतो. तेव्हाच गोना इन्हेलर घेऊन तिथे येतो. हे बघून कार्तिक खूपच रागावतो आणि गोन्याला विचारतो की त्याने असं का केलं? का तो घरच्या लोकांना मारतो आहे? गुन्ह्याचं म्हणणं असतं की त्याने कुणालाही मारलेलं नाही. तो तर फक्त त्यांना इथे थांबून ठेवू इच्छित होता, जेणेकरून सगळे इथे एकत्र आनंदाने राहू शकतील. हे ऐकून कार्तिक अजूनच हैराण होतो. तो गुन्ह्याला विचारतो की सायलीला मारून तुला काय मिळालं? त्यावर गुन्हा त्याला दाखवतो की सायली आपल्या आईवडिलांसोबत किती आनंदात आहे आणि तो पुढे म्हणतो आता ती तिघं इथेच राहतील आणि खूप आनंदात राहतील. हे बघून कार्तिकला समजतं की गुन्हा आता कोणतीही गोष्ट समजणार नाही. गुन्हा पुढे म्हणतो की कार्तिक आणि माधवीलाही आता याच घरात राहावं लागेल आणि आपल्या बाळाचा इथे सांभाळ करावा लागेल. तो बोलतो की त्याने नैनालाही हेच सांगितलं होतं की तिने इथेच थांबावं. त्याला आधीच कळलं होतं की नयनाने सगळे दागिने घेतलेत. मग गुन्ह्याने तिला सांगितलं की तुला हवं तर हे सगळे दागिने तू घे. मी कुणालाही काही सांगणार नाही. फक्त या घराला विकायचा विचार थांबव. पण नयना म्हणाली, काहीही झालं तरी मी हे घर विकणारच. हे ऐकून गुन्ह्याने नयनाला मारून टाकलं. यानंतर गुन्ह्याने पाहिलं की मनोज आणि त्याची पत्नीही या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याने त्यांनाही मारून टाकलं, जेणेकरून ते दोघं कायमचे इथे राहतील. त्याचप्रमाणे केशवही इथून जाण्याची तयारी करत होता, म्हणून त्यालाही मारावं लागलं, जेणेकरून तोही कुठे जाऊ नये. गोना म्हणतो की हे घर खूप छान आहे. याच घरामुळे त्याला 2 वेळचं अन्न मिळालं, काम मिळालं. मग तो हे घर एकटं कसं सोडू शकतो? या घराला आणि घरातल्या लोकांना एकत्र राहावंच लागेल. तेव्हाच हे घर खरं घर वाटेल. म्हणून आता तो इथून कोणालाही जाऊ देणार नाही. हे ऐकून कार्तिक लगेच माधवीकडे जातो आणि तिथून निघण्याची तयारी करतो. तेव्हा ते दोघं पाहतात की गुना पुन्हा 2 लोकांच्या अंतिम संस्काराची तयारी करत होता. हे पाहून त्यांना समजतं की गोना आता कोणाला मारणार आहे. तेव्हा कार्तिक माधवीला बोलतो की तो गोनाला थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि तोपर्यंत माधवीने इकडून निघून जावं आणि स्वतःसह त्यांच्या होणाऱ्या बाळाचं रक्षण करावं. हे ऐकून सुरुवातीला माधवी तयार होत नाही, पण कार्तिक तिला निघून जाण्यास बोलतो. यानंतर कार्तिक गोनावर हल्ला करतो, पण गोनाच्या शक्तीसमोर त्याचं काहीही चालत नाही आणि शेवटी गोना कार्तिकला मारून टाकतो. यानंतर गोना माधवीकडे येतो आणि तिला विचारतो, तुला तर हे घर खूप आवडायचं, मग तू इथून निघून जायचा विचार का करते आहेस? माधवी त्याला सांगते, हो, खरंच मला हे घर खूप आवडतं आणि मला सुद्धा इथेच राहायचं आहे. हे ऐकून गोना खूप आनंदी होतो, पण अचानक माधवी त्याला जोरात ढकलते आणि एका रूममध्ये बंद करून टाकते. मग माधवी तिथून पळून जाण्यासाठी निघते, पण तेव्हाच तिला आपल्या सगळ्या घरच्यांच्या आत्मा समोर उभ्या असलेल्या दिसतात. तेवढ्यात गोना पुन्हा तिथे येतो आणि माधवीला बोलतो
तू काहीही कर, पण तू इथून जाऊ शकणार नाहीस." अचानक माधवीला लेबर पेन सुरू होतात आणि तेव्हाच तिला तो लहान मुलगा दिसतो, ज्याला सायली नेहमी पाहायची. तो मुलगा समोर येतो आणि त्याला पाहून माधवी खूपच धक्का खाते. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की गोना सगळ्यांच्या फोटोवर हार घालत असतो. यानंतर कथेत एका वर्षाची उडी घेतली जाते. आपण पाहतो की गोना आता त्या फोटोंवरून हार काढतो आहे आणि फोटो झाकून ठेवतो आहे. यानंतर तो बाहेर येतो आणि पाहतो की एक मुलगा खूप रडत असतो. गोना त्याला शांत करत म्हणतो, "तुला रडायचं नाही. तू या घराचा मालक आहेस आणि मी तुझा नोकर. तू जे काही सांगशील तेच गोना करेल." इथे आपल्याला कळतं की त्या मुलाचं नाव अतुल आहे आणि तो माधवी आणि कार्तिक यांचा मुलगा आहे. माधवी आणि कार्तिक यांचा मृत्यू प्रत्यक्षात 10 वर्षांपूर्वीच झाला होता. 10 वर्षापूर्वी त्यांचं संपूर्ण कुटुंबासह जेव्हा ते हे घर विकण्यासाठी इथे आले होते, तेव्हाच गुन्ह्याने एकामागून एक सर्वांना ठार केलं होतं. पण मृत्यूनंतरही त्यांचे आत्मे या घरात अडकून गेले होते. हे सर्व एका टाईम लूपमध्ये अडकले होते. त्यामुळे दरवर्षी ते सर्वजण पुन्हा पुन्हा या घरात येत होते आणि गोना त्यांना पुन्हा पुन्हा मारत होता. त्यामुळेच 10 वर्षापूर्वी माधव आणि कार्तिक यांचा मुलगा अतुल जन्माला आला होता आणि आता तो 10 वर्षाचा झाला होता. पण प्रत्येक वेळी जेव्हा हे लोक पुन्हा घरात यायचे, तेव्हा गुन्हा अतुलला कुठेतरी लपून ठेवायचा आणि त्याचे आई-वडील म्हणजे त्याच्या संपूर्ण फॅमिलीला पुन्हा मारायचा. तेवढ्यात गुन्हाला घराबाहेरून काही आवाज येतो आणि समजतं की ते लोक पुन्हा घराबाहेर आले आहेत. मग तो अतुलला लपून ठेवतो आणि अगदी जसं आपण सिरीजच्या सुरुवातीला पाहिलं होतं, तसंच तो सर्वांचं परत आलेल्या पाहुण्यांसारखं स्वागत करतो. आणि या सीनवर अंधारमाया या नावाची सस्पेन्सफुल थरारक सीरीज इथेच संपते. जर ही कहाणी तुमच्या अंगावर शहारे आणून गेली असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा. अशाच भन्नाट वेब सीरीज आणि चित्रपटांचं विश्लेषण मराठीत पाहत राहा आणि चित्रपट व्याख्यातीसोबत जोडले राहा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.